calling STPF control room, calling STPF control room. आपण STPF म्हणजे विशेष व्याघ्र संरक्षण दल, विशेष व्याघ्र संरक्षण दल हे एक ताडोबातले एक क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून आपण म्हणू शकतो, जी दिवस रात्र जंगलाची गस्त करते आणि विशेषतः वाघाच्या घडामोडी संबंधीच्या बाबीवर प्रामुख्याने लक्ष ठेवते. जसं की आपण बघतो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष असो किंवा कोणते अवैध गोष्ट म्हणजे जसे की शिकार आली किंवा कोणत्या प्राण्यांचं अवयवांची तस्करी आली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने STPF म्हणजे विशेष व्याघ्र संरक्षण दलाचा एक महत्त्वाचा वाटा असतो. आता आपल्याला गस्तीच्या मोबाईलमध्ये पगमार्क घ्यावं लागते. त्यासाठी गस्तीचा मोबाईल सुरू करायचा आणि पगमार्क घ्यायचा. हे पगमार्क हे लक्षात आलं पाहिजे की इथे हा पगमार्कची नोंद करत आहे. हे बघा, याला आपण स्क्वेअर काढलेला आहे, म्हणजे हा याच्याहून असं समजून येत आहे की हा मेलचा पगमार्क आहे. जसे की आपण आता इथं बघत आहोत, ही आहे वाघाचे मार्किंग, ज्याला आपण ओरबाडणे पण म्हणू शकतो. जेव्हा वाघ आपली टेरिटोरी मार्क करत असते त्यावेळी तो वेगवेगळ्या पदचिन्हांनी किंवा आपल्या विष्टेने आणि स्प्रे मार्क करून आपापली टेरिटोरी तो काबीज करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आता आपण जे इथं बघितले ते त्याचे ट्रेस मार्क आहेत आणि हे खूप ताजे आहेत, कदाचित हे कालचे असतील. आणि अशा रीतीने आम्ही गस्ती दरम्यान यांचा नोंद आम्ही आमच्या एम्स ट्राईब मोबाईलमध्ये घेतो. ही आहे इलेक्ट्रिक स्टिक. ज्या गस्ती दरम्यान कोणतेही वन्य प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्यावेळे आपल्या संरक्षणासाठी आपण ह्या इलेक्ट्रिक स्टिकचा वापर करतो. हा आहे मेटल डिटेक्टर. शिकाऱ्यांनी शिकारीसाठी जंगलामध्ये ट्रॅप लावलेले असतात. ते ट्रॅप याच्या साहाय्याने शोधले जातात. हे ट्रॅप जमिनीवर खोलवर लावलेले असू शकतात. या उपकरणाच्या साहाय्याने आपण जमिनीखालील धातूच्या वस्तू किंवा ट्रॅप आपण ते शोधू शकतो. गस्ती दरम्यान आम्ही जेवढे वन तलाव किंवा शेती तलावाच्या जे जंगलालगत जे आहेत तलाव, त्याच्यामध्ये आम्ही पाहणी करत राहतो. कोणी विषबाधा केलेली आहे का नाही किंवा काय नाही. आम्ही ते पाहणीसाठी लिटमस पेपरचा आम्ही उपयोग करतो त्याचा. तर तो आम्ही उपयोग पाण्याच्यामध्ये पाणी घेतो, पाण्यामध्ये हा पेपर बुडवतो आम्ही, त्याच्यामध्ये बघतो. हा जर पेपरचा जर कलर चेंज झाला तर आम्ही समजतो की याच्यामध्ये विषबाधा केलेली आहे. जर पेपरचा कलर नाही बदलला तर ते पाणी पिण्यायोग्य आहे, हे आम्ही गृहीत धरतो. मी विजया, मी चंद्रपूर STPFला आत्ता काम करत आहे. आधी मी चिमूर STPFमध्ये होती. मग चिमूर STPFमध्ये माझा सगळ्यात आवडता जो रेंज होता तो कोलारा रेंज होता. कोलारा म्हणजे खूपच कोर एरिया आणि त्याच्यामध्ये पहिलाच दिवस आमचा तो होता वाघाशी, म्हणजे वाघाला शोधायला जायचं होतं आम्हाला. आणि पहिलाच दिवस असं घरून पहिल्याच दिवशी आम्ही ड्युटीला आलो आणि वाघ एक 10 मीटरवर होता. आणि तो दिवस बघून असं वाटलं की ही किती म्हणजे खतरनाक, खूप अवघड ड्युटी आहे. पण जसे जसे दिवस गेले, आज मला 2 वर्ष या ड्युटीला झाले आहे. आजच काल परवा आम्ही वाघाला 10 मीटरवरून बघितलं, पण आता आम्ही मनाला असं शांत ठेवतो. आम्हाला माहीत आहे की हे आमचं काम आहे आणि हे काम करण्यात आम्हाला समाधान वाटतो. आम्ही वन संरक्षण करत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि हे काम करता करता मला माहीत नव्हतं की मी इथे काम करायला येणार आहे, पण आता हे काम करता करता मला असं माहीत झालं आहे की मला पक्ष्यांबद्दल खूप आवड आहे. मी आता बायनॉक्युलर घेऊन फिरते, मला पक्षी पाहायला आवडतात. हळूहळू या कामात मला मजा यायला लागली आहे आणि हे काम आता आयुष्यभर मला कर्तव्य नसून माझी आवड झाली आहे असं मला वाटतं. रंजना निलुप्रे, वनरक्षक STPF चंद्रपूरला कार्यरत आहे. जसं की आम्ही ड्युटी करतो जंगलमध्ये, तेव्हा आम्हाला खूपच चॅलेंजेस येतात. जसं की पायदळ चालताना म्हणा किंवा मग काय अवैध शिकार पकडताना म्हणा, जेव्हा की कुठं काय अवैध जसं की वन वगैरे तोडत असतात, तेव्हा त्या चॅलेंजेसमध्ये आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा खूप फायदा होतो. त्याच्यामुळेच आमचं ज्या बी मिशन आहे त्या पूर्णपणे यशस्वी होतात. मी वनरक्षक STPF चंद्रपूर इथे कार्यरत आहे. मी इथं कार्य करताना खूप साऱ्या मोठ्या चॅलेंज आल्या माझ्यासमोर की त्याच्यामुळे मला फॅमिली आणि ड्युटी कधी कधी असं वाटते की फॅमिलीकडे लक्ष द्यावं की ड्युटीकडे लक्ष द्यावं. पण एवढे चॅलेंजेस राहतात आणि माझं एक कर्तव्य म्हणून, फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे कर्तव्य म्हणून
मला माझ्या फॅमिलीला दूर ठेवून कर्तव्यावर नाही का हजर राहून कर्तव्य बजावायला लागते. उदाहरणार्थ म्हणजे मला छोटा मुलगा आहे 2 वर्षाचा. कधी कधी मला रात्री वगैरे तिथं मिशनला जायचं आहे तर मला माझ्या 2 मुलांना ठेवून मला गस्तीवर जावं लागते. ते चॅलेंज एक्सेप्ट करून नाही का कर्तव्य पूर्ण बजावावं लागते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील विशेष संरक्षण दलाची रचना जर बघितलं तर याच्यामध्ये 3 रेंजेसचा अंतर्भाव होतो. त्याच्यामध्ये चिमूर, मूल आणि चंद्रपूर असे 3 रेंजेस आहेत आणि आपलं कोर विभागाच्या 5 रेंजेस आणि बफर विभागाच्या 6 रेंजेस असं एकूण 11 रेंजेसमध्ये जे विखुरलेलं क्षेत्र आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ते पूर्ण क्षेत्र ह्या 3 STPF रेंजेसमध्ये विभागलेलं आहे आणि त्याच्यानुसार रोजची जी दैनंदिन गस्त आहे ती कुठल्या भागामध्ये करायचं हे धोरण त्यांना विभागून दिलेल्या क्षेत्रानुसार आखलं जातं. STPF म्हणजे विशेष व्याघ्र संरक्षण दलाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस याची स्थापना सर्व राज्यामधील व्याघ्र प्रकल्प किंवा टायगर रिझर्व यांच्यासाठी झालेली नव्हती. या दृष्टीने जर बघितलं तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये STPFची फोर्स असणं ही आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे. STPFचं जर कामाचं स्वरूप बघितलं तर कालांतरानुसार ताडोबाच्या लँडस्केपमध्ये ते बदलत आलेलं आहे. म्हणजे फक्त रुटीन जी त्यांची दैनंदिन गस्त आहे ग्राउंडवर जे करतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता आपल्याला ताडोबामध्ये सायबर सेलची आपण स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर डेडिकेटेड आपल्याकडं एक श्वान पथक आहे म्हणजे डॉग स्क्वॉड आहे. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रिसर्चचे काम करणारे आपल्याकडं हे आहेत बायोलॉजिस्ट आहेत. त्यांना सुद्धा सहाय्यक म्हणून हे STPFचे आपले वनरक्षक काम करतात. आणि याच्या व्यतिरिक्त ताडोबामध्ये जे आपले गार्ड STPFचे गस्त करतात त्यांच्यापेक्षा जास्त संधी जे आजूबाजूचं भोवताल निरीक्षण करण्याची किंवा ते डॉक्युमेंट करण्याची संधी बाकी कोणाला तुलनेने मिळत नाही. तसं बघितलं तर जे फ्लोरन आणि फॉनल बायोडायव्हर्सिटीचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते सुद्धा STPF स्टाफद्वारे वेळोवेळी केलं जातं. अशा प्रकारे फक्त अतिक्रमण काढणे किंवा शिकारीवर प्रतिबंध करणे किंवा प्रोटेक्शन वर्क याच्या व्यतिरिक्त सुद्धा STPFचं आता काम बऱ्यापैकी डायव्हर्सिफाय झालेलं आहे आणि त्याच्या अर्थाने STPF हे आपलं एक बलस्थान आहे. हे STPF चंद्रपूरची टीम आहे. आमची टीम हे सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशा पद्धतीने आपण A आणि B ग्रुप नाही का ठरवले आहे. पण अचानकमध्ये ह्या क्षेत्रामध्ये वाघाची किंवा इतर कोणते अवैध शिकार किंवा कोणता अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी आमची टीम सतर्क असतात आणि कोणताही अनुचित प्रकार म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये राजुरापर्यंत असो काही तर शिंदेवाईपर्यंत असो तरी आम्हाला वरिष्ठांच्या म्हणजे सूचनेनुसार ते कर्तव्य बजावावं लागतात. आणि जेव्हा आमची टीम नाही का गस्ती करता जातात तेव्हा त्या गस्तीच्या दरम्यान जर त्याला पाऊल खुणा दिसल्यास किंवा म्हणजे ठसे दिसले वाघाचे किंवा नाही का अवैध शिकाराचा किंवा कोणी संशयित आरोपी दिसत असन किंवा अवैध वृक्षतोड जरी आढळली तरी त्याची ते सगळ्या गोष्टीची नोंद घेतात. आणि आजपर्यंत माझ्या टीमनं माझ्या तरी कालावधीमध्ये रामदेगीचं अतिक्रमण, राजुरा मिशन, त्याच्यानंतर शिंदेवाईचं मिशन, त्याच्यानंतर आम्ही नाही का बांद्रा जाऊन नाही का तिथून सुद्धा आरोपीचा शोध घेतला आहे. कारण असे आम्ही त्या चंद्रपूरच्या म्हणजे रेल्वे स्टेशनवर सुद्धा एका आरोपीला अटक करण्यासाठी संपूर्ण टीमनं सहकार्य केलं आहे. आणि केव्हाही जरी आमच्या टीमला जर पाचारण केलं का तुम्हाला 5 वाजता हजर म्हणजे 5 वाजता हजर राहतात आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतात.